तर आज आपण बनवणार आहे इन्स्टंट उपमा. तर इथं पाहू शकते आपण इथं इन्ग्रेडियंट घेतले. 2 मोठाले कांदे, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, टमाटा. तर हे पाहू शकते आपण इथं मस्त घेतलंय आणि त्यासाठी आपण ती मुगाची डाळ पण भिजून ठेवली आहे. तर इथं घेतली आपण कढई, ती गरम करायला ठेवायची. तिच्यात थोडं तेल टाकायचं आणि ती गरम करायला ठेवायची. पण आधी आपण सगळ्यात आधी हे रवा भाजून घ्यायचा. मग रवा मस्त भाजून घ्यायचा थोडा वेळ मस्त खरपूस भाजून घ्यायचा. मग याच्यात टाकायचं आता जिरे हे घेतले आणि टाकले आपण जिरे. जिरे टाकले मग नंतर परत थोडेफार अजून टाकायचे आपल्याला आवडते तर मग परत मस्त भाजून घ्यायचं. मग नंतर भाजून झालं एका साईडला काढायचं आणि त्याच्यात तेल टाकायचं. मग तेल टाकलं आपण मिक्स करून सगळं टाकायचं इन्ग्रेडियंट याच्यात टाकले आपण शेंगदाणे. आता शेंगदाणे थोडेफार तळून घ्यायचे. तळून झाले म्हणजे थोडे हळून घ्यायचे म्हणजे कसे थोडेफार फ्राय होऊन जाईल ते. हे पाहू शकते. मग आता हे झालं आपण शेंगदाणे काढून घ्यायचे ते पण. हे पाहू शकता मस्त लालसर भाजून झाले आपले. हे पाहू शकते आपलं. मग याचा कांदा आणि टोमॅटो टाकायचं आणि तो पण मस्त हे करून घ्यायचा फ्राय. हे पाहू शकते. तर इथं टाकायचं आता ही डाळ. मग नंतर परत टोमॅटो, मिरची हे टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा. वरून ती डाळ टाकायची आपण भिजत घातलेली होती ना मुगाची. मग ती टाकायची मस्त. मग परत चवीनुसार मीठ टाकायचं. जसे आपल्याला आवडतं तसं. मग मीठ टाकायचं आणि मग थोडे वेळ मग परत लिंबू पिळून घ्यायचा. कारण की लिंबू पिळल्याने चव बदलते. मग याच्यात पाणी टाकायचं. मस्त हलवून घ्यायचं थोड्या वेळ आणि त्याच्यात परत शेंगदाणे टाकायचे. ते आपण तळून काढलेले होते. त्याच्यात थोडी टाकली कोथिंबीर. मग ते आता थोडं हलवायचं. मग परत थोडी आता मग नंतर हलवून झालं त्याच्यावर टाकायचा रवा. मग आपण भाजून घेतलेला होता. मग ते मस्त आता हे करून घ्यायचं मिक्स. मग आता थोडा वेळ झाला की आपण गरम पाणी करायचं गॅसवर आणि त्याच्यात टाकून द्यायचं. हे पाहू शकते कसं झालंय हे. तो आपला इथं उपमा तयार होऊन झालाय. तर तुम्हाला कसा वाटतोय एकच नंबर दिसतोय दिसायला एकदम भारी. असा इन्स्टंट उपमा आपल्याला एक लवकर तयार होऊन जाईल. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळंच करा.